सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील 10वीची परीक्षा हा महत्त्वाचा टप्पा असतो आणि संपूर्ण राज्यभरात आज 10वीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे। या परीक्षेचा आज पहिला पेपर जो आहे विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। आपण जर बघितलं तर आता पेपर देऊन जे विद्यार्थी आहे सेंटरच्या बाहेर पडते आहे। विद्यार्थ्यांपेक्षा पालक मात्र जास्त चिंतित दिसते आहे। या बाजूने जर बघितलं तर पेपर सुटण्याच्या अर्धा तास अगोदरच जे पालक आहे आपल्या पाल्यांना विद्यार्थ्यांना घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। आणि या बाजूने जर बघितलं तर आता जे विद्यार्थी आहे शेकडोच्या संख्येने 10व्या वर्गाचा पहिला पेपर जो आहे तो देऊन जे आहे परतत आहे। कसा त्यांचा पेपर गेला काही विद्यार्थ्यांसोबत आपण बातचीत करणार आहोत। कसा गेला पेपर? खूप चांगला गेला। कॉन्फिडन्स होता की भीती वाटली पहिल्या पेपरला? भीती वाटली। चला पुढच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा। आणखी काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत। कसा गेला पहिला पेपर? चांगला गेला। पेपर देण्याआधी काही मनामध्ये भीती होती? 10वीचा पहिला पेपर? हो, थोडी भीती वाटत होती। कसा केला अभ्यास? किती दिवसांपासून सुरुवात केली? मी पहिले थोडा बाकी सब्जेक्टचा केला, नंतर 2-3 दिवस आधीपासून मराठीचा स्टार्ट केला। कसा म्हणजे किती कॉन्फिडन्स आहे की चांगले मार्क मिळेल? आहे तरी बरे। हो आहे। बरं, अगोदर जात असताना मनामध्ये काय भीती होती सुरुवातला? कसा जाईल, शाळेत मार्क्स नव्हते तिथे। पेपरला जाण्याआधी काय भीती होती मनामध्ये? कसा जाईल, मार्क्स देईन का, आपण जे लिहान ते बरोबर राहील का। अच्छा, चल तुला दुसऱ्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा। काय वाटते पालक म्हणून आज विद्यार्थिनीला घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते? एकदम छान वाटते आणि जिंदगी गेली आहे वो। आणखी काही विद्यार्थी आपल्यासोबत आहे। कसा गेला पेपर? खूप छान गेला। कॉन्फिडन्स, काही भीती होती मनात? नाही, बिलकुल नाही। दुसऱ्या पेपरची कशी तयारी करणार आहे आता बस रिव्हिजनच करायचे ना। सराव परीक्षेमुळे अभ्यास झालेलाच आहे। कुठल्या शाळेमध्ये शिकत असते? जागृत विद्यालयावरून। कुठे असता? मी सावंगीला। कसा गेला पेपर? खूपच छान गेला। पेपरला जाण्याआधी भीती होती का? हो, खूप भीती होती। मग पेपर आता दिलेला आहे, कसा वाटतंय मनाला? खूप छान। आता दुसऱ्या पेपरची तयारी कशी करणार आहे? मस्तच, तसा अभ्यास झालाच आहे। सराव परीक्षा झाल्यामुळे आता रिव्हिजन मारते। तुम्हाला पुढील पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा। जे शिक्षिका आहेत काय असते मॅडम 10व्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचं जीवन कसं असते? आपण अगदी जवळून त्यांचं जीवन बघत असता। जीवन त्यांचं म्हणजे हा एक टर्निंग पॉईंट असतो 10वा वर्ग म्हटला म्हणजे, आणि अतिशय महत्त्वाचा टप्पा त्यांच्या जीवनामधला असतो। थोडे बहुत ते टेन्शनमध्ये असतात। आज पहिला पेपर होता, आता थोडं बहुत टेन्शन त्यांचं कमी झालं असेल। नेक्स्ट पेपरपासून त्यांना ज्या सवयी पाहिजे पेपरच्या त्या लागून जातात। आपण जर बघितलं तर आणखी काही शिक्षिका आहेत। मॅडम काय सांगणार विद्यार्थ्यांना पुढच्या पेपरला कशी तयारी त्यांनी केली पाहिजे? मनामध्ये जी भीती असते त्याला कसं? विद्यार्थ्यांनी पुढच्या परीक्षेसाठी मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता अगदी कॉन्फिडन्सने आपल्या पुढच्या पेपरचा अभ्यास करायला पाहिजे। आणि आपण आयुष्यामध्ये काहीतरी करणार आहोत, प्रामाणिकपणे पेपर सोडून आपण काहीतरी बनणार आहोत, तर या दृष्टीनेच त्यांनी अभ्यास। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।